महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या सलग 6 घरफोड्यांच्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी तत्पर कारवाई करत या प्रकरणाचा उलगडा केला असून 2 तरुण आरोपींना अटक केले. आरोपींकडून चोरीस गेलेले 12 मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही दोघांची पहिलीच चोरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अंबरनाथ पश्चिम परिसरातील बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास 6 घरफोड्या केल्या होत्या. या घरांमधून मोबाईल आणि लॅपटॉपसह विविध वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केलाय. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे 2 संशयित आंबिवली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कृष्णा गणेश आणि अर्जुन मुरुगन या दोघांना ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान त्यांनी घरफोड्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले 12 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान इतक्या कमी वयात या दोघांनी गुन्हेगारीचा मार्ग का स्वीकारला, चोरी मागचा नेमका उद्देश काय होता, तसेच या दोघांचा इतर कोणत्याही गुन्ह्यांशी संबंध आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहे. अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे घरफोडीच्या या मालिकेचा उलगडा झाला असला तरी तरुणांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते. या प्रकरणातील पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडली होती. यामध्ये 2 लॅपटॉप आणि 13 मोबाईलची चोरी झाली होती. एकूण 6 घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून ही चोरी झाली होती. यात अंबरनाथ पोलीस स्टेशन तपास अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 2 आरोपी निष्पन्न केले होते. ते आंबवणी रेल्वे स्टेशन इथून त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी हे चोरी गेलेला जो मुद्देमाल आहे तो रिकव्हर केलेला आहे. एकूण 3,51,000चा मुद्देमाल जो आहे तो रिकव्हर झालेला आहे. संबंधित आरोपींची या अगोदरची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. सकाळी 6 ते 8च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली होती. यामध्ये निष्पन्न झालेल्या आरोपीची नावं जी आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. पहिला जो आहे तो कृष्णा गणेश वय 25 वर्ष आणि दुसरा अरुण मुरुगन वय 23 वर्ष. हे सर्व राहणारे जे आहेत ते आंबिवली इथले आहेत आणि त्यांनी परवा दिवशी ही घटना घडल्यानंतर जवळपास 6 तासामध्येच आमच्या तपास टीमनी या गुन्ह्याची जी आहे ती उकल केलेली आहे. सर याचा मोडस काय होता? यामध्ये त्यांनी सकाळी उघड्या घरातून ज्या ठिकाणी कुणी हजर नाहीयेत अशा घरात जाऊन आतमधून ह्या वस्तू ज्या आहेत त्या पळवून आणल्या. तर हे दोन्ही जे आरोपी आहेत ते इडली वडा विक्री करणारे आहेत. काय संबंध टोळी वगैरे चालवतात का ते? नाही, यांनी पहिल्यांदाच हा गुन्हा केलेला आहे आणि जसं आपल्याला गोपनीय बातमी मिळाली आणि विश्लेषण आपण केलेलं आहे त्यातून यांची नावं आणि त्यांचं ठिकाण जे आहे ते निष्पन्न झालं. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.